अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. उद्या आहे पुष्य नक्षत्र, 24 ऑक्टोबर 2024, वार गुरुवार. पुष्य नक्षत्र जेव्हा जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा त्याला आपण गुरु पुष्यामृत योग असं म्हटलं जातं. आणि हा योग दिवाळीच्या आधी आलेला आहे, म्हणून याला सर्वार्थ सिद्धी योग किंवा अमृत सिद्धी योग म्हणून ओळखलं जातं. आता उद्या पुष्य नक्षत्र दुपारी 11:45 सुरू होणार आहे, जो शुक्रवारी सकाळी 12:30 वाजता संपणार आहे. थोडक्यात काय, उद्या 11:45 वाजेनंतर आपल्याला ज्या काही सेवा करणार आहे त्या आपण करू शकता. आता हा जो अमृत सिद्धी योग आहे, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कुठली पण वस्तू खरेदी करू शकता. ज्यांना खरेदी करायची असेल त्यांनी, तुम्हाला जे हवं आहे तुम्ही ह्या दिवशी खरेदी करू शकता. मग तुम्ही सोनं खरेदी करू शकता, तुम्ही चांदी खरेदी करू शकता. माता लक्ष्मीला बघा, शुक्र शुक्र म्हणजे काय, ज्याला आपण लक्झरी लाईफ म्हणतो, ज्याला आपण पैसा म्हणतो, आणि माता लक्ष्मीला सुद्धा सुद्धा चांदी अतिशय प्रिय आहे. अगदी तुम्ही छोटासा कॉइन जरी घेतला, लक्ष्मीचा असतो बघा, मागे लक्ष्मी त्याच्या आणि त्याच्या अपोजिट साईडला गणपती बाप्पा असतो, तो कॉइन जरी तुम्ही घेतला तरी सुद्धा तुम्हाला, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तो कॉइन घेऊन त्याची सुद्धा पूजा करू शकता. या दिवशी तुम्ही चांदी खरेदी करू शकता, तुमची इच्छा असेल तरच म्हणते आहे. आता आपण सेवेकडे वळूया, कारण अर्थात आपला जो मूळ पाया आहे तो सेवेचाच आहे. कारण जेव्हा आपण सेवा करत असतो तेव्हा आपोआप सगळ्या गोष्टी चांगल्याच घडत असतात. आता उद्या ज्यांना वातींची सेवा करायची आहे, ज्यांना 12 फुल वातींची सेवा करायची आहे, त्यांनी उद्या 12:15 वाजेनंतर दिवसभरात अखंड तुम्ही कधीही करू शकता. अगदी रात्री जरी केली तरी चालेल. आता ती जी वातींची सेवा आहे ती कशी करायची ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मागच्या वेळेस आता बऱ्याच कमेंट अशा येतील की ताई आमची ती अजून पूर्ण झाली नाही आहे. जर ती झाली नसेल तर तुम्हाला नव्याने सुरुवात करता येणार नाही. जर झाली असेल तर तुम्ही करू शकता, पण नसेल झाली तर करू नका. आता आपण सगळ्या महिला माहेरी जाणार आहोत, मग तुम्ही आता सुरुवात केल्यावर मग मी माहेरी जाणार मग तिकडे करू का, असं करू नका. मग त्याच्यासाठी तुम्ही थांबूनच घ्या. पण गुरुवार आल्या आहे, गुरूंची जेव्हा पुष्य नक्षत्रावर आपण गुरूंची सुद्धा सेवा करत असतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला खूप जास्त प्रमाणात मिळत असतं. आपण महाराजांचं श्री स्वामी समर्थ मंत्राचं नामस्मरण करू शकता. स्वामी चरित्र सारामृताचं तुमच्याकडनं पठण झालं तर अतिशय उत्तम. किंवा ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात, ह्या मंत्राचा तुम्हाला शक्य असेल तेवढा तुम्ही मंत्र जाप करू शकता. ह्या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची असते. आपण भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा करणार आहोत. ते कसं, आता गुरुवार आल्यामुळे जर तुमच्या जवळपास जर केळीचं झाड असेल तर अर्थात केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. तर त्या केळीच्या झाडाखाली तुम्ही संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे, आणि तिथे शक्य असेल तर विष्णू सहस्त्रनाम पठण करा. सकाळी लावला तरी चालेल, पण प्रदोष काळानंतर लावला तर अतिशय उत्तम. ती एक सेवा आहे जी तुम्हाला करायची आहे. ज्यांना दिवा लावणं शक्य होत नाही, की आमच्या जवळपास केळीचं झाड नाही ताई, मग आम्ही काय करावं, मग तुमच्या घरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल, आवर्जून उद्या 11:15 नंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर दुधाचा किंवा पंचामृताचा, अगदी पाण्याचाही तुम्ही अभिषेक करू शकता. ओम श्रीम नमः, बस ओम श्रीम नमः किंवा ओम महालक्ष्मी नमः ह्या मंत्राचा मंत्रजाप तुम्ही करू शकता. तुम्हाला जे मंत्र तुम्हाला पठण करता येतं किंवा जे तुम्हाला सोयीस्कर करताय त्याचं तुम्ही पठण करू शकता. किंवा सगळ्यात सुंदर आपलं श्री सुक्तम, याचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. मग तुम्ही ते 16 वेळा म्हणा किंवा अगदी 1 वेळा म्हणा. ह्या दिवशी केलेली सेवा ही आपल्यासोबत अनंत काळ टिकत असते. मग विष्णू सहस्त्रनाम असतो किंवा व्यंकटेश स्तोत्रम, जर तुमची इच्छा असेल तर आवर्जून उद्या तुम्ही 21 आवर्तन किंवा 11 आवर्तन किंवा 21 मंडल, 11 मंडल तुम्ही करू शकता जर तुमची इच्छा असेल तर. नाहीतर 5 वेळा करा, 3 वेळा करा, 1 वेळा करा. जेव्हा तुम्ही देवपूजा करत असता त्यावेळेस जरी केलं तरी हरकत नाही. तर आता महालक्ष्मी अष्टकमची अतिशय सुंदर सेवा तुमच्याकडनं उद्या घडली तर आवर्जून बघा. आता ही सेवा करण्याच्या आधी तुम्हाला सांगते, महालक्ष्मी समोर घरात मूर्ती, फोटो काहीतरी तर असेल. माता लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल, ते जरी नसेल तर सुपारी स्वरूप जी लक्ष्मीची मूर्ती आपल्याकडे सुपारी असते माता लक्ष्मी स्वरूप, ती तुम्ही स्थापन करा, त्याच्यावर अभिषेक करा. त्याच्या समोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. हो, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि नैवेद्याला दूध आणि साखर, त्याच्यामध्ये थोडंसं केशर असेल तर तुम्ही ठेवू शकता, असेल तर, नसेल तर हरकत नाही. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, फुलवात करायची आहे. संध्याकाळ प्रदोष काळी बर का, संध्याकाळ 6:15 जेव्हा वेळ असते ना तेव्हा तो दिवा लावायचा छानपैकी. दिवा लावल्यावर आपल्याला
देवासमोर बसून म्हणजे महालक्ष्मी समोर बसून तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण करू शकता. तर महालक्ष्मी समोर बसून महालक्ष्मी अष्टकमचे 16 वेळा पठण करा. नाही शक्य होत तर एकदा तरी करा. त्याच्याबरोबर श्री सुक्तमचं तुम्ही पठण करा. उद्या जेवढं जास्त तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करता येईल तेवढं जास्त तुम्हाला श्री सुक्तम किती पण वेळा, असं नाही की एवढा वेळा, फक्त एवढा आहे की शेवटच्या वेळी हा मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात आणि लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, ह्या 2 मंत्राचा मंत्र जाप तुम्ही करू शकता. जेवढं होईल तेवढं करा. हा सर्वार्थ सिद्धी योग आहे. माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात ह्या दिवाळीत येणार आहे. सूक्ष्म स्वरूपात ती वास करणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला सेवेचा हा शुभ असा काळ मिळत आहे. खरेदी करा नका करू हा तुमच्यावर आहे, पण हो सेवा नक्की करा हे मी तुम्हाला आग्रहाने सांगेन. याच्यातली जी सेवा तुम्हाला जमणार आहे ती तुम्हाला करायची आहे. शुद्ध गाईचा तुपाचा दिवा जेव्हा तुम्ही तुमच्या जिथे तुम्ही सेवा करणार आहात तिथे लावायचा आहे, तेव्हाच आपला मुख्य दरवाजा तुम्हाला उघडा ठेवायचा आहे आणि मुख्य दरवाजावर सुद्धा बाहेर, मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. मग तो तुम्ही तुमच्या डाव्या बाजूला लावा, मध्ये लावा, नाहीतर उजव्या बाजूला लावा. सेवा करत असताना आपले दरवाजे आपल्याला उघडे ठेवायचे आहे आणि मग तुम्हाला सेवा करायची आहे. सवासांची वेळ असेल तर, आता ज्यांना संध्याकाळी सेवा करणं शक्य होणार आहे तर त्यांनी संध्याकाळी करावं, किंवा ताई आम्हाला रात्री करणार आहोत, पण सवासांच्या वेळी बाहेर शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे. बघा मी तुम्हाला काय सांगितलं आहे, जेव्हा तुम्ही घरात सेवा करणार असाल त्याच वेळेत तुम्हाला बाहेर दिवा लावायचा आहे, आणि जे सकाळी करणार आहे सेवा त्यांनी संध्याकाळी दिवा लावा. घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि मनोमन हीच प्रार्थना करायची की सूक्ष्म स्वरूपात माता लक्ष्मी माझ्या घरात तिने प्रवेश केला आहे, माझ्या घरात प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे, घरातल्यांना सुख समृद्धी नांदू दे, अशी प्रार्थना दिवा लावताना महालक्ष्मीला करायची आहे. नंतर सेवेला सुरुवात करायची. उद्या अतिशय शुभ योग आहे. शुभ योगावर केलेली सेवा ही अनंत पटीने आपल्या सोबत असते, हे मात्र नक्कीच. तर आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओ थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.